आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित झालेले ॲडव्होकेट सुधीर बाबूजी कोठारी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, आज या ठिकाणी वेळातून वेळ काढून उपस्थित झालेले आहे आणि ते आम्हा सर्व शौकांना आपले विचार मांडतील अशी मी त्यांना विनंती करतो. परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर द्वारा व शाखा हिंगणघाटच्या सौजन्याने मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन, मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी जे विचार मांडले, त्यांनी जी शिकवण समाजाला दिली आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा आपण असे संमेलन मोठ्या प्रमाणात घेत राहतो. हिंगणघाटमध्ये माझ्या माहितीनुसार हा संमेलन 1987 पासून सुरू आहे आणि आजचा संमेलन मानव धर्माचं संमेलन, भव्य सवेक सेवक संमेलन, मला असं वाटतं आज आगळा वेगळा आहे. मी जेव्हा घरून निघालो इथे येण्यासाठी तर मला अर्धा तास लागला इथे येण्यास. यावेळी इतकी गर्दी आहे सेवक सेविकांची या संमेलनमध्ये. मी दरवर्षी संमेलनमध्ये येतो, सेवक संमेलनामध्ये येतो, मानव धर्माच्या संमेलनामध्ये येतो, पण या वर्षीची जी गर्दी आहे, या वर्षीची जी लोकांची उपस्थिती आहे ही मला असं वाटतं प्रेक्षणीय आहे. आणि याचं कारणच असं की महान त्यागी बाबा जुमदेवजीने जे शिकवण आपल्याला दिली आहे. आज समाज व्यसनाकडे वळत आहे. व्यसन वेगवेगळ्या पद्धतीचे, ते दारू असो, गांजा असो, आणखी वेगवेगळ्या पद्धतीचे व्यसन असो, महान त्यागी बाबा जुमदेवजीने आपल्याला शिकवण दिली की ही व्यसनमुक्ती असली पाहिजे. आपण बरेचदा पाहतो की बरेचसे परिवार, आमच्या इथे एक मापारी आहे, इथे बसूनच आहे, बरेचसे परिवार या व्यसनामुळे उद्ध्वस्त होतात. पण बाबा जुमदेवजीच्या शिकवणीप्रमाणे त्यांनी जो समाज कल्याणासाठी जो उपदेश दिला की आपण व्यसनमुक्ती केली पाहिजे, मला असं वाटते आजच्या या युगामध्ये हे अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. पण मित्र, एक गोष्ट आणखीन आहे की बाबांनी एक शिकवण आपल्याला आणखीन दिलेली आहे की कर्माशिवाय काही होणार नाही. कर्म आपल्याला करावंच लागणार आहे. आपण जर म्हटलं की कर्म न करता या सगळ्या गोष्टी जे आपण आपल्या मनात आहेत ते आपल्याला मिळेल हे शक्य नाही. म्हणून कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. ही शिकवण सुद्धा परमपूज्य बाबा जुमदेवजींनी आपल्याला इथे दिलेली आहे. आणि मला असं वाटतं इतकं मोठं संमेलन
दरवर्षी 5-7 हजार लोक वाढते की काय? दरवर्षी म्हणजे हे बघून राहिलो, म्हणजे बाहेरचं इतकी गर्दी आहे की गाडी चालवता येत नाही, पायी सुद्धा येता येत नाही अशी स्थिती आहे. आजचं हा अभूतपूर्व असं संमेलन मानव धर्माच्या भव्य सेवक संमेलन. मला असं वाटतं हा मानव धर्म सर्व धर्मापेक्षा एक वेगळं आगळं वेगळं धर्म. सर्व जाती धर्माचे लोक, सर्व वेगवेगळ्या विचाराचे लोक, सर्व वेगवेगळ्या पंथाचे लोक हे सगळे एकत्र आले आणि बाबा जुमदेवजींनी जे समाज कल्याणासाठी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या शिकवणीच्या मार्गावर चालण्याचा हा एक प्रयत्न आहे. म्हणून हा धर्म सगळ्यांचा धर्म आहे. फक्त एका विशिष्ट जातीचं, विशिष्ट समाजाचं, विशिष्ट लोकांचा असा धर्म नाही. हा सगळ्यांचा धर्म आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, सगळ्या पंथाचे लोक आहेत आणि सगळे लोक मिळून एक समाज कल्याणासाठी जो शिकवण परमपूज्य बाबा जुमदेवजींनी आपल्याला दिलेली आहे ते आपण सगळे लोक इथे या संमेलनाच्या माध्यमातून आणि आपल्या दैनिक आचरणाच्या माध्यमातून पूर्ण करतात. मी बरेचशा घरी गेलो, आता दारूशिवाय काही होतच नाही, पण बरेचशा घरी गेलो तर पाहिलं की समोर पट्टी लिहून आहे की दारू पिणाऱ्याने आमच्या घरात येऊ नये. दारू पिणाऱ्याने आमच्या घरात येऊ नये आणि या पॉम्पलेटवर सुद्धा असं लिहिलेलं आहे. या पॉम्पलेटवर सुद्धा असं लिहिलेलं आहे, दारू पिऊन कोणीही कार्यक्रमात येऊ नये. दारू हा एक मोठा खराब व्यसन आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन हे व्यसनमुक्तीचा कार्यक्रम बाबा जुमदेवजींनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे ते मानव धर्म या समाजाला स्वच्छ करण्याचा एक चांगला आदर्श असा विचार जो दिलेला आहे. आपण सगळे सेवक आणि सेविका त्या सगळ्या गोष्टीला आपण विचार करून त्यांच्या शिकवणीप्रमाणे आपण चालत आहोत. मला असं वाटते एक आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे. साधारणतः वर्षातून 70 ते 100 संमेलन होत होते. वर्षातून 70 ते 100 संमेलन होते. हिंगणघाटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संमेलन होते. हिंगणघाटची जी शाखा आहे त्या शाखेची संलग्नित आणखी 15-20 शाखा लहान लहान ग्रामीण भागामध्ये मी आता पाहत आहोत. आम्ही ग्रामीण भागामध्ये आमचं रोज फिरणं राहते की या पंथाला मानणारा परमपूज्य महान त्यागी बाबा जुमदेवजीला मानणारा एक वर्ग प्रत्येक गावात तयार होत आहे. एक आनंदाची गोष्ट. मित्र, हे आपल्यासाठी आवश्यक, महान त्यागी बाबा जुमदेवजीसाठी नाही, हे आपल्यासाठी आवश्यक आहे की आपण त्यांच्या विचाराशी जुळून एक चांगली त्यांनी जे काही आपल्याला समाजाच्या माध्यमातून जे देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सगळं आपण व्यसनमुक्ती, आपण कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या शिकवणी आपण करण्याचा जो प्रयत्न करतो. आताच माझ्या आधीचे जे वक्ते आहेत मी नाव कोणाचे घेतले नाही, त्यांनी सुद्धा आपलं मत इथे चांगल्या पद्धतीने प्रदर्शित केलं, चांगल्या पद्धतीने मांडलं आणि असे कित्येक उदाहरण आहे. त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या शक्तीचं परिचय होते. आपण सर्व लोक या माध्यमातून बाहेरची बरीचशी मंडळी आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने विदर्भामधून लोक येतात, महाराष्ट्रामधून सुद्धा आलेली मंडळी आहे. आपण सर्व लोक हिंगणघाटला आलात. या
मानव धर्माच्या भव्य सेवक संमेलनासाठी मी आपला इथे स्वागत करतो. परत आपल्या सगळ्यांचं अभिवादन करतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद.